नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सिल्वन फॅमिली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. फॅमिलीमध्ये आपली जी मेन फॅमिली मेंबर होती सिल्वन फॅमिलीची भारती, माझी मिसेस, ती रिटर्न आलेली आहे. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं, आजच्या ब्लॉग मध्ये बघा, म्हणजे कालचाच ब्लॉग कंटिन्यू करतोय. तर गॅस आहे त्याची जरा हालत खराब होती. जेवण बिवण बनवलं तर ते जरा भात रस्ता वगैरे पडला होता, तर ते आता घेतलंय घासायला. हे मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं ना, काय ते दाखवलं तुम्ही, ते सगळं पडलं होतं. दोन्ही कनेक्टर बाहेर काढलेत ते जे माईक नाही एकात मध्ये. हा का, ठीक आहे ठीक आहे, ओके. तर आता हे झालेलं आहे आणि आता हे घासून घेत होतो आणि परीला तिकडे तिथे भांडी बिंडी हे करायला लावली होती, घासायला लावली होती. म्हणजे ही जी या ज्या गोष्टींची काळजी आणि मदत आहे ती आपण घेणार आहे. तिला कुठल्याही प्रकारचं हेवी बोलतात ना, जे एकदम हेवी काम ते नाही करायचंय 3 महिने. तर हे झालंय घासून माझं बऱ्यापैकी. इसको आता जगाचं पाणी घेऊ आणि इसको धोडालते मस्त पैकी चकाचक. किचन पण धोडालते चकाचक. इसके साथ क्या होएगा, किचन चकाचक. मम्मी याला पहिला ह्याला पण अशी उचलायची. हा ना, म्हणजे हे असं उचलून खालचं पण घासत होती. हा नाही, हे खालचं हे खालचं जे पडलेलं आहे ते घासण्यासाठी. जरा हे पण दूध बीत पडलं होतं खाली, रस्ता पडतो खाली, ते जरा घासून घ्यावं. बंद करते, हे सगळं घासल्यानंतर भेटू आपण. तर इथे आपला गॅस जो आहे तो एकदम चकाचक करून झालेला आहे. काही भांडी होती परीला निघत नव्हती, तर ती घासून घेतली. जशी प्लेट जी आहे ही प्लेट तिच्याकडून निघत नव्हती, कारण ते बऱ्याच दिवसाचा चहा उकळलेला त्याच्यावरती पडला होता, तो निघत नव्हता. तर तो चमच्याने खरडून खरडून काढला शेवटी, असं आहे. आणि ठीक आहे, आजची गोष्ट आहे. आता ही परी जी आहे ती इकडे चपात्या करायला लागली. ओ हो, चपातीचं पीठ मळायला घेतलेलं आहे. ओके. आणि एकाकीचा आता चॅप्टर आला होता आजच, तर तो बघितला आम्ही सगळ्यांनी मिळून. सगळ्यांनी म्हणजे मुली आणि मी. काय सांगायचंय तुला हे मुला, काय सांगायचंय तुला घरी आल्यावर? कसं वाटते तुला? मला कसं वाटते तुला? तिथे ना अशी कमी कमी जागा होती, ते आता अशी मोकळी जागा असं वाटतं. जरा घर म्हटलं की जरा फिरायला जागा पाहिजे ना घरातल्या घरात. चला, हे काम आपण केलं. आता ती बघेल काय आहे ना. भेटूया थोड्या वेळाने. काही जेवण बिवण बनवू. तिला चपात्या बनवायला सांगितल्यात, मी बनवेन भुर्जी. इथे अंडी आहेत, अंडी दिसते मस्त पैकी. आणि यांच्या आंघोळ्या झाल्यात का तुमच्या? नाही. आंघोळ्या करून घ्या. चलो, स्टार्ट आहे का? मित्रांनो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग. काय करतोय मी इथे उभं राहून? तुम्हाला प्रश्न पडला असेल. हे बघा इकडे, हे कपडे मशीन मध्ये धुतलेले. तर हे अशा प्रकारचं जे वजन असतं किंवा ह्या ज्या गोष्टी असतात, हे आपल्याला सुरवीला करून नाही द्यायचे आहेत. डॉक्टरांनी सक्त ताकीद दिलेली आहे आपल्याला. 3 महिने तिला कुठल्याही प्रकारचं वजन किंवा हे करून नाही. हलकं उलकं काम म्हणजे तिच्यासाठीच, स्वतःसाठीच करू शकते. तर हे जे कपडे आहेत हे आपण आता सुकायला टाकतो मी, आणि अशी ही ब्लॉगची सुरुवात करतोय मी मदत करून तिला. ठीक आहे. मुली पण शाळेतून आलेले आहेत. आणि शाळेच्या बाबतीत बोलायचं झालं तर यांचं जरा मी सांगतो. इकडे परी, हे बघा, जी परी आहे ना, हिचा आज रिझल्ट दाखवला शाळेमध्ये, आणि तिचे मार्क्स जे आहेत ना मॅथ्स आणि याचे थोडेसे वीक झालेले आहेत. कमी नाही आहेत पण वीक झाली आहे ती. पहिले जी ब्राईट स्टुडंट होती, ए ग्रेड मध्ये असायची, ती आता बी आणि सी ग्रेड मध्ये गेली. तर ते लक्ष द्यावं लागेल. आणि आमचं छोटं बाळ, आमचं छोटा भीम जो आहे इकडे, या छोट्या भीमचे तर मार्क तर काय बोलूच मी आता, आहे ना. हिच्यावर जरा जास्त लर्निंग वरती लक्ष द्यायला लागेल असं तिच्या टीचर लोकांनी सांगितलंय. की आता जे कपडे होते सुकलेले, ते कपड्यांची ती घडी घालते आता. अशी छोटी फार मदत करत असते ही आमची छोटी, आहे ना.
मी कपडे काढले ही कपड्यांची घडी घालते. अरे वा, चला आता इथे वरती रस्सी आहे, इथे कपडे टाकून घेतो मी. ब्लॉगची आपली सुरुवात झालेली आहे. सुरभीला तुम्हाला थोड्या वेळात भेटवतो. हा चला, केलं का? तर हे कपड्याचा ढीग बघा, आणि ह्याचं असतं काय असतं वजन. हा, ओले असल्यामुळे वजन होतं, म्हणजे त्याच्यामुळे आता हे जे कपडे आहेत आपल्याला हे इथे सुकवायचे आहेत. सुकवताना थोडस दाखवतो तुम्हाला. चलो, हे काय असतात कपडे आहेत ना, पूर्ण गुंततात एकमेकांमध्ये. आणि हा, गुंततात त्याच्यामुळे ते ततात त्याच्यामुळे हे गुंत सोडवायला लागते त्याची. जे मोठे कपडे आहेत ते जर आपण जरा साईडला करूया, थोडेफार सुकतात ते, आणि टाकल्यावर मग काय थोडेसे असे मोठे कपडे आहेत ते वेगळे करून टाकायचे, जेणेकरून ते आपल्याला इकडे बाहेर किंवा ह्याच्यावरती टाकता येतील, है ना. चला, हे टाकताना भेटूया आपण कपडे. इथे पप्पा आता स्टूल वरती चढलेत. तुझा आवाज नाही येणार, इथे सगळा माईक मध्ये आवाज आहे. इथे पप्पा आता स्टूल वरती तोंडात स्कूलच आहे. वरती चढले आता. इथे माझा सहज हात पोचतो. या लोकांचा थोडा अशा खाली आहेत ना, त्यांना असं असं करावं लागतं, त्याच्यामुळे असे दे. आता ती कपडे देईल मला एक एक करून. माईक लावू दे 1 मिनिट. अशी मध्ये कॉमेडी सर्कस आमचं चालू असतं. एक एक करून ती कपडे देईल, मी टाकतो. सगळं टाकल्यानंतर भेटूया आपण. चला, बघा ती तिकडून बारक्या पोरीला मी सांगितलं तिथून शूट करा आम्हाला, म्हणजे ही परी पण दिसेल मला कपडे देताना. असं आहे. कुठलं रे गाणं म्हणत तुम्ही मगाशी? झुम बराबर. नाही झुम बरोबर नाही, दुसरंच कुठलं तरी. गुंतता हृदय हे. आता टाइमपास आमच्यामध्ये चालू असतो. अभी क्या कर मालूम है क्या, छोटा कपड़ा दे इधर डालने के लिए. मस्त पैकी छोटा कपड़ा जान के हमको ना काय. ठीक आहे, एवढी मेहनत घेऊ नको, बस कर. ह्या प्रकारे पप्पांचं काम झालेलं आहे. लास्ट कपडा डाल के. नाही, तरी पण नाही झाली माझ्या एवढी अजून. तरी माझी एवढी उंच नाही झाली. परी कधी होणार तू एवढी उंच? तेवढं उंच मला का? मला चांगलं असतं एवढं उंच. एवढे आहेत ना तेवढं उंच. मग तेच बोलताय ना, एवढं उंच कधी होशील? तेवढी उंच. बरं, ते कपडे राहिले तिथे तर झाले आपले. टाकू. ए भाई, पडशील ना. असं करू नको, मी घाबरलो ना. काय झालं हिला डुबकन करायला लागली ना. नाही तर काय. आता हे स्टूल घेऊन जा तिकडे. हे जे कपडे आहेत ना आपल्याला इथे टाकायचे असतात, बाहेर आणि आत. मोठे जे कपडे असतात त्याचं विभाजन असं केलेलं आहे, डिव्हिजन असं केलेलं असतं. आता हे सुकलेलं आहे बरोबर. इसको काढ्या आणि इसको घाल्या इधर. नाही पण इसको घालण्याच्या आधी बाहेरचा कपडे घाल्या नाही ना इधर हे जे अशा प्रकारचे मोठे आणि जड कपडे असतात त्याच्या हलक्या दोरीवर टाकण्यापेक्षा अशी जी बाहेरची दोरी आहे आपली त्याच्यावर असे टाकून द्यायचे, आपोआप सुटतात. असे टाकून द्यायचे, आपोआप सुटतात ते. मला पहिला वाटायचं की सर्वात जास्त चांगली जागा जी सुकू शकते बाथरूम, तिथे सगळं थंड असतं, त्याच्यानंतर किचनमध्ये कपडे ठेवू शकतो. तू काय का पण ठेवले असतील का फ्रीज मध्ये कपडे ठेवत असतात? कमेंट मध्ये सांग. तुझा आवाज ना, हे बघ माईक माझ्याकडे आहे, फारच कमी येत असेल. अशी आमची ना घरामध्ये ना टिंगल टवाळी काय काय चालू असत. हा, टिंगल टवाळे गोष्टी चालू असतात, टाइमपास नाही का. दुसरा माईक हा पण चालू आहे. आता माझा आवाज येत असेल शायद. झालाय का तो कनेक्ट? हा झालाय.
एवढ्या जवळ पकडायची गरज नाही. असं फिरवू शकते तू त्यामुळे, माहित आहे ना. हो 1x मध्ये घेते तू हा बधीर. तुम्हीच बोलले ऐसा बड़े चीज दिखाने के लिए स्कोप को बड़ा करने का कभी भी म्हणजे वाईड अँगल करायचं असतं. केलंय वाईड अँगल. पहिला मला ना वाईड अँगल म्हणजे व्हाईट अँगल वाटायचं मला. अरे अशा प्रकारे भाई अंदर झालेलं आहे. हे बघा बघा हे बघा तुम्ही बघू शकता. बघा तिथे उभं राहून तिने तिथल्या गोष्टी पाडल्या. हा ही का हसते हा क्या होत. अरे माझा गुडघा मध्ये आला रे. ठेवलं ते कोचलं बोल. ठेवतात नीट कोचतात असं. पोचलं पागल झाली. अशा प्रकारे आपला जो मॉर्निंगचा टास्क होता कपडे टाकायचा तो पूर्ण केलेला आहे. तुम्ही बोला ह्याच्यात हसण्यासारखं काय. आता जी कॉमेडी इथे झाली तुम्ही बघितलीच नाही ना. कॉमेडी बघितलीच नाही तुम्ही. कॉमेडी सर्कस. तिचं लक्ष नाही. ती तेवढीच्या जागेमध्ये तिच्या मागे तिच्या पाठीचा धक्का लागतो ते पडतं. आता हे व्यवस्थित जर ठेवलेलं असेल तरच ते नीट लागलं. आणि यांच्या हे रीना मीना इथंच पडलेले असतात. ते रीना मीना नाहीत. मग काय टीना मीना. हे जे तुम्हाला दिसत आहेत ना या बॅगा या कपड्याच्या भरलेल्या आहेत बरं का. हे नवीन कपडे आहेत त्याच्यात. नाही ह्याच्यात जुने आहेत. हे ह्याच्यात जुने आहेत त्याच्यात नवीन आहेत. जुने कपडे आहेत ते आपण म्हणजे जास्त जुने झाले मग त्याच्यामुळे काढून टाकले आपण. इथे जमा ठेवलेत. कधी समजा आपल्याकडे असे इथे आमच्या इथे ना बिल्डिंग मध्ये ते येतात ते अनाथ लोक. काय कपडे असतील तर द्या हे द्या. आता बरेच दिवस आलं नाही कोण. आम्ही हे काढून ठेवल्यापासून तर आलंच नाही कोण. तेव्हापासून काढून ठेवले. बरेच दिवस झाले नाही त्याला काढून. पहिले यायचे मग आम्ही द्यायचो पण मग तेव्हा मला सापडत नव्हते कपडे. म्हणजे हिला जे लहान झाले असतील किंवा माझे जुने झालेले असतील असे कपडे बरेचसे आहेत त्याच्यामध्ये ते काढून ठेवलेले आहेत आपण. बघा असं नाटक पाणी होतं आपलं घरामध्ये. पाहणी हे बघा चेमवले तिला त्याच्यामध्ये मधोमध त्या बॅगांच्या मध्ये तशी तिला चेमवले. काय झालं असायला ग. काय झालं काय तुला. हे घ्या आणि तिच्या डोक्यावरती अजून एक बसवली टीना. नाही हिचं ना टीना आहे हिचं नाव मीना आहे आणि रिका एक दुसरीकडे. हा ठीक आहे असू द्या. चला बस झालं. हे याच्यातच आपले 5 मिनिटं घालवले आपण आहे ना. भेटूया दिवसभरात काय घडामोडी घडतात ते बघत राहा तुम्ही ब्लॉग्स आणि असे सपोर्ट देत राहा तुमचा. मी असं आवडल्या जागेत का बसलोय पण आहे ना. विचित्र पोझिशन मध्ये. ब्लॉग पण मला एडिट करायचं तो आता करून टाकतो. आता सकाळचे काय किती 11:30-12 वाजले असतील ना. 12च्या आसपास झाले. तर एक टाकलाय ब्लॉग. आता दुसरा पण आपण एडिट करतो तो पार्ट आणि देतो टाकून. कारण तो खूप मोठा झाला होता 30-35 मिनिटाचा. एवढं नाही आपल्याला हे करायचं. पब्लिक बघत नाही तेवढं रिटेन्शन देत नाही. बघणारे बघतात 30-40-50 लोक आणि बाकीचे जे आहेत अरे परत तिथेच आलो. तर आणि वाईड अँगल आहे. हो मी दिसतोय बरं त्याच्यात. हो ती पण दिसते. मी दिसतोय का तुम्हाला. जरा कमेंट करून सांगा रे मी दिसतोय का तुम्हाला ते. चला दिवसभरात आता या लोकांचा ना हिच्यावर खास करून सांगायचा मुद्दा असा की तिचे टीचर सांगत होते लक्ष द्या रीडिंग वरती. रीडिंग तिची खूपच वीक आहे. टीचर सांगता अगदी बेसिक्स बोलतात ना बेसिक्स पण तिचे एकदम वीक आहेत. काय हिचं डोकं कसं आहे काय माहिती. त्याच्या मानाने बरी आहे. मॅथ्स वीक आहे. आता वीक झालंय पहिले नव्हतं. तर त्यांना काय सोल्युशन दिलं तुम्ही दोघी जणी बसून ना टीव्ही जास्त बघताय तो बंद करा कमी करा. 1-2 तासच बघा.
बाकीच्या टाइम ना एकमेकांबरोबर असं खेळा, हे सॉल्व्ह करून दाखव, तू हे सॉल्व्ह करून दाखव, ह्याचं उत्तर तुला माहितीये का, अशा प्रकारचे गेम खेळा तुम्ही दोघी. ठीक आहे. समजलं काय? फक्त मुंडे हलवते, करतात की नाही काय माहिती, आता 2-4 करू दिवसात आम्ही. नाटक नाही. 2-4 नाही. चला भेटू थोड्या वेळात.